नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 12 मानवी स्नायू व पचन संस्था या प्रकरणाचा भाग 1 आपण बघितलेला आहे। त्याच्यामध्ये आपण स्नायू संस्था असते काय, ठीक आहे, त्याचे कोणकोणते प्रकार असतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केलेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे भाग 2 आणि भाग 2 मध्ये काही आपल्याला विशिष्ट गोष्टी बघायच्या आहेत। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 1 मध्ये आपण ऐच्छिक स्नायू बघितले, अनैच्छिक स्नायू बघितले, स्नायूंचे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये अस्थि स्नायू म्हणजे काय, हृदयाचे स्नायू म्हणजे काय, त्यानंतर मृदू स्नायू म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत। आता आपल्याला बघायचं आहे पचन संस्था म्हणजे काय। तर बघा मित्रांनो, पचन संस्था म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, आपण आता सांगितले ज्यावेळेस काही इंद्रिय एकत्र येतात, ठीक आहे, काही इंद्रिय एकत्र येतात आणि एखादं कार्य करायला लागतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, संस्था म्हणतो। मग असंच संस्था आहे, एक आहे पचन संस्था। पचन म्हणजे काय, जे आपण अन्न ग्रहण करतो ते आपल्या शरीराला लागलं पाहिजे, ठीक आहे, त्यासाठी एक संस्था आपल्या शरीरामध्ये तयार झालेली आहे। या सगळं संस्थेचं काम एकच आहे की नाही। मग यात कोणकोणते इंद्रिय येतात ते आपण बघणारच आहे, पण त्यापूर्वी आपण बघूया आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते। तर बघा मित्रांनो, आपण जे काही खातो, ठीक आहे, आता बघा मित्रांनो, जे काही आपण अन्न खातो, ठीक आहे, तर ह्या अन्नाचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये होते, तर विद्राव्य घटकामध्ये होते। बघा, जे आपण अन्न खातो, ठीक आहे, अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पाचक रस असतात, ठीक आहे, पाचक रस असतात हे त्याच्यामध्ये मिसळतात। हे पाचक रस त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर त्याचं रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होते। कशामध्ये होते, तर विद्राव्य घटकामध्ये होते। आणि हे विद्राव्य घटक काय केले जातात, हे वेगवेगळ्या पेशीपर्यंत पुरवले जातात, जेणेकरून पेशी काय करतील, तर या पेशी काय करतील, तर त्यापासून ऊर्जा मिळवतील। अशा प्रकारे हे काम चालू असते, आहे की नाही मित्रांनो। आणि जे काही अन्न उरलेलं आहे, बघा, सगळंच अन्नाचं रूपांतर हे विद्राव्य घटकामध्ये होईल का, तर नाही होणार। काही अन्न शिल्लक राहील, ठीक आहे, त्याचं होणार नाही। मग ते आपण काय करतो, ते आपण बाहेर टाकत असतो। चला नंतरचा प्रश्न आपण बघूया, आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का, तर नाही, जसे तसे रक्तात मिसळत नाही, तर त्याचं रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होते, आपण ते बघितलेलं आहे। आणि त्यानंतर हे विद्राव्य घटक पेशींना पुरवले जातात। कशाला, पेशींना पुरवले जातात आणि पेशी काय करते, त्यापासून ऊर्जा मिळवते। ठीक आहे, समजलं। चला आता बघूया आपण पचन संस्था म्हणजे काय। बघा मित्रांनो, खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात। तर हे महत्त्वाचं आहे। अन्नपचन म्हणजे काय, जे आपण अन्नाचे ग्रहण करतो त्याचे रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होणं आणि हे विद्राव्य घटक रक्तामध्ये मिसळणं याला आपण अन्नाचं पचन असं म्हणतो। मग बघा मित्रांनो, या पचन क्रियेसाठी एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये वेगवेगळे इंद्रिय आहेत। ही इंद्रिय कोणकोणते ते आपण इथे आता बघणार आहे। पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो। एक असते अन्ननलिका व दुसरे असतात पाचक ग्रंथी, यांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो। अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर असते। जी अन्ननलिका असते त्याची लांबी किती असते, 9 मीटर असते। त्याच्यामध्ये आपलं मुख, तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर, अमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो। आणि सगळी जर लांबी बघितली तर 9 मीटर ती लांबी भरत असते। त्यानंतर आहे लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेले असतात। आता बघा, अन्ननलिका 9 मीटरची आहे, त्याच्यावर ठराविक अंतरावर लाळ ग्रंथी असते जी आपल्या तोंडामध्ये असते, त्यानंतर यकृतामध्ये आहे, स्वादुपिंड आहे, यांचं वेगवेगळं कार्य आहे। हे वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्या त्या अन्ननलिकेला जोडलेल्या असतात। बघा, पचन संस्थेतील वेगवेगळी इंद्रिय अन्न पचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात। अन्न पचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत। प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पंचेंद्रिय वेगवेगळे आहेत।
काही विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिय त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. आता आपण पचन संस्थेतील इंद्रियांची रचना व त्यांचं कार्य पाहू. आता बघा मित्रांनो, कुठली संस्था इंद्रियापासून तयार होत असते जर आपण इथं जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये एक आहे महत्वाचं म्हणजे आपलं बघा मित्रांनो, आपला जबडा, आपलं मुख. आपल्याला जबडा दिलाय, त्याच्यामध्ये दात आहेत. त्या दाताचं कार्य काय आहे तर अन्नाचे तुकडे करणं, अन्नाचं काय करणं, तुकडे करणं किंवा त्याचे बारीक बारीक भागामध्ये त्याला हे करणं आहे की नाही, असे दातांचं काम असते. मग दात बघा इथे त्यांची रचना कशी दिली आहे, हिरड्या दिल्यात आपल्याला बघा, हे असते हाड, नंतर हा हिरड्या दिल्या आहेत, नंतर आहे दंतीन हा भाग दिला आहे, त्यानंतर दंतवल्क आहे, वरचा हात तुम्हाला दिसतोय, हे दाताची मूळ आहेत. तर अशा प्रकारची रचना आपल्याला दाताची दिलेली आहे. दात जर बघितलं तर दाताचे एकूण आपल्याला इथे 4 प्रकार पाहायला मिळतात. ठीक आहे, एक असतात सर्वात समोरचे दात, त्याला आपण पटाशीचे दात म्हणतो. हे काय करतात, अन्नाचे तुकडं करायचं काम करतात. त्यानंतर असतात सुळे दात, सुळेनंतर उपदाढ आणि उपदाढ नंतर मुख्य दाढ. तर अशा प्रकारचे हे दातांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण आता बघूया इंद्रिय. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा तो म्हणजे दात. अन्न पचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. दातांची मुख्यत्वे पटाशीचे, सुळे दात, उपदाढ असे प्रकार पडतात, जे की प्रकार आपण आता इथं बघितलेला आहे. ठीक आहे, प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक दातावर एनेमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनेमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असते. बघा, जे एनेमल असते हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असते आणि त्याचा थर आपल्या दातावर दिलेला असतो. लाळेमध्ये टायलिन म्हणजेच अमायलेज नावाचे विकर असते, तर आपण टायलिन म्हणतो. त्यामुळे काय होते, जे स्टार्च असते म्हणजे जे काही पिष्टमय पदार्थ असतात त्याचे रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये होते. म्हणजे काही लाळेमध्ये आपल्या टायलिन आहे, अमायलेज आहे, त्याच्यामुळे काय होते, जे पिष्टमय पदार्थ असतात त्यांचं रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये होत असते. त्यानंतर जरा डोके चालवामध्ये आपला एक प्रश्न विचारलेला आहे, खाल्लेल्या अन्नाचे पाचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का? तर उत्तर आहे नाही. सर्वच अन्नाचे रूपांतर पोषक पदार्थामध्ये होत नाही. काही पदार्थ तसेच राहतात, त्यांना आपण नंतर बाहेर टाकत असतो. त्यानंतर नवीन शब्द शिका बघा मित्रांनो. तो काय, एक म्हणजे विकर, त्याला आपण एन्झाइम असं म्हणतो. सजीवांच्या शरीरात स्रवणारे म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारे, ठीक आहे, त्याला आपण त्यांच्यामध्ये एक विशिष्ट असं काय असं गुणधर्म असतात. ते काय करतात, रासायनिक प्रक्रिया घडून आणणारे पदार्थ असतात. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये जर पचन घडवून आणायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये काही विकरे असतात. ठीक आहे, तर त्यांच्या मदतीने आपण काय करतो, पचन घडवून आणतो. ते नसतील तर पचन व्यवस्थित होणार नाही. पचन संस्थेतील विकर खाद्यपदार्थात बदल घडून आणतात. बघा, जे खाद्यपदार्थ असतात त्यांच्यामध्ये बदल घडून आणायचा असेल तर हे विकर महत्वाची भूमिका तिथं बजावत असतात. केवळ उत्प्रेरकाचे कार्य करतात. विकराशिवाय चयापचय किंवा शक्य होत नाही. विकरे ही एक प्रकारची प्रथिने असतात. विकरे एक प्रकारची प्रथिने असतात, त्याशिवाय आपण चयापचयाची क्रिया करू शकत नाही. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. बघा मित्रांनो, म्हणजे सर्वसामान्य जे काही तापमान असते त्याला ते सर्वाधिक क्रियाशील असतात. मग आपल्या शरीरामध्ये बघा एक काय दिलंय, एक दिलंय पचन संस्था. पचन संस्थेमध्ये काय आहे तर पचन संस्थेमध्ये आपलं तोंड आहे, त्यानंतर लाळ ग्रंथी आहे, ग्रसनी आहे, त्याला आपण घसा म्हणतो, ग्रासिका आहे, त्यानंतर यकृत आहे, स्वादुपिंड आहे, जठर आहे, लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहेत. या सगळ्यांचं कार्य काय आहे, सगळ्यांचं कार्य काय आहे हे आपलं इथं बघायचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. चला, तर जे काही इंद्रिय पचन संस्थेमध्ये आहेत त्यांचं कार्य इथं आपण बघूया. सर्वात अगोदर आपण बघणार आहे आपलं तोंड. बघा, सर्वात अगोदर आपण जे अन्न घेत असतो ते आपल्या तोंडामार्फत घेत असतो. म्हणजे त्याची पचनाची सुरुवात आपल्या तोंडापासून होत असते. त्याच्यामुळे आपण सर्वात अगोदर तोंड बघूया. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्यांच्या पचन क्रियेला सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेस आपण घास ग्रहण करतो त्यावेळेस पासून पचनाची क्रिया सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते व त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. तर बघा मित्रांनो, हा झाला आपला पहिला. त्यानंतर आहे लाळ ग्रंथी, जी की आपल्या तोंडामध्ये असतात. कान शिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते.
बघा मित्रांनो, कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडामध्ये येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळते. त्यानंतर येतो बघा मित्रांनो, तो आहे आपला ग्रसनी, त्याला आपण घसा म्हणतो. अन्न नलिकेचे व शोषण लिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. बघा मित्रांनो, म्हणजे जी काही अन्न नलिका असते आणि जी काही शोषण नलिका असते यांचं तोंड या ग्रसनीमध्ये उघडत असते. ठीक आहे. त्यानंतर बघा ग्रासिका, ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचं काम करते, म्हणजे ही आहे ग्रासिका. इथून सुरू होते, ठीक आहे, इथून सुरू होते तर या जठरापर्यंत ती सुरू होते. अन्न पुढे ढकलण्याचं काम ही ग्रासिका करत असते. त्यानंतर आहे यकृत. बघा म्हणतो यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवलेला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचवला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात. बघा मित्रांनो, महत्व यकृतामध्ये काय असतो, सर्वात महत्वाचं म्हणजे यकृतामध्ये ग्लुकोजचा साठा असतो. यकृतामध्ये काय असतो, ग्लुकोजचा साठा असतो. आणि ज्या वेळेस ग्लुकोजचा साठा, ठीक आहे, ग्लुकोजचा साठा असतो आणि यकृताच्या खालच्या भागामध्ये पित्त रस तिथे साठवले जाते आणि ज्या वेळेस अन्न तिथे येते त्यावेळेस त्याच्यामध्ये हे मिसळत असते. त्यानंतर आपण बघूया स्वादुपिंड. बघा, स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो. त्यात अनेक विकरे असतात. त्यात अनेक विकरे असतात. चला, त्यानंतर आता आपण बघूया जठर. बघा, जठर अतिशय महत्वाचा भाग आहे. अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवी सारख्या भागाला जठर असे म्हणतात. म्हणजे हा तुम्हाला भाग दिसतो, हा आहे जठर. जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठरस स्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठराचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. बघा मित्रांनो, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे त्या अन्नामध्ये मिसळते. त्यानंतर ते अन्न आम्लधर्मी बनते. आणि जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यातून हळूहळू पुढे जाते. म्हणजे बघा, अगोदर काय होते, आम्लधर्मी बनते. त्यानंतर त्या तिथं काय जे काही प्रथिने असतात त्याचं विघटन होते व हळूहळू अन्न समोर ढकलल्या जाते. त्यानंतर येतात लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन होते. म्हणजे जे काही आतापर्यंत अन्नामध्ये जे काही विकरे स्रवलेली आहेत, जे काही घटक निर्माण झालेले आहेत, त्याचं आता इथं शोषण व्हायला सुरुवात होते व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतडे करतात. जे काही पोषक घटक त्या अन्न पदार्थामध्ये आहेत ते शोषण्याचं काम हे लहान आतडे करत असतात. ठीक आहे. लहान आतडे. मोठे आतडे. बघा मित्रांनो, मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. तेथे फक्त पाण्याचे शोषण होते. बघा, जे लहान आतडे असतात त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक आहे त्यांचं काय होत असते, शोषण होत असते. आणि जवळपास 6 मीटर यांची काय असते, लांबी असते. आणि मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाण्याचं शोषण होत असते आणि याची लांबी 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटासा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यावर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारा मार्फत शरीराबाहेर टाकले जाते. बघा मित्रांनो, जे काही अन्न आता शिल्लक आहे त्याचं पचन झालेलं आहे, शिल्लक अन्न आहे ते मोठ्या आतड्यामध्ये पाठवलं जातं आणि नंतर गुदद्वाराद्वारे ते बाहेर टाकले जातं. त्यानंतर इथं आपल्याला तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये काय दिलेलं बघा, पचन संस्थेतील महत्वाच्या ग्रंथी व त्यांचे स्राव व कार्य. बघा मित्रांनो, पचन संस्थेतील कोणकोणत्या महत्वाच्या ग्रंथी आहेत, ते काय काय स्रावतात हे सर्व आपल्याला इथं बघायचं आहे. सर्वात महत्वाचं तोंडामध्ये लाळ ग्रंथी असते, ती आपल्याला टायलिन नावाचा घटक देत असते. पेस्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज मध्ये करण्यासाठी या टायलिनचा उपयोग आपल्याला
होत असतो. त्यानंतर आहे जठर. जठरामध्ये जठर भित्तिका ही ग्रंथी असते. जाठर रस, हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे घटक तिथं स्रवतात. आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर अन्न आम्लयुक्त बनवण्यासाठी, पचनाचे विघटन करण्यासाठी, जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्यासाठी. त्यानंतर आहे यकृत. बघा यकृतामध्ये पित्तरस स्रवतो. अन्न आम्लयुक्त करणे, मोठ्या मेदकणामध्ये लहान कणात रूपांतर करणे हे याचं काम असते. नंतर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये स्वादुरस, ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज हे घटक तिथं स्रावतात. तर याचा उपयोग काय आहे तर प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करणे, मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये करणे, पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेमध्ये करणे हे याचं काम असतं. त्यानंतर आहे लहान आतडे. तर लहान आतड्यामध्ये आंत्ररस स्रवत असतो. प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करणे, मेदाचे मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये रूपांतर करणे. तर हे या आंतररसचं कार्य असतं. त्यानंतर एक महत्वाचा भाग आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहे. कारण कशामुळे धूम्रपान करत असतो. ठीक आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे काम करतात, ते आपले आरोग्य चांगले ठेवतात. ठीक आहे. त्यासाठी आपण धूम्रपान टाळायला पाहिजे. तंबाखूचे सेवन, मद्यपान यासारखे घातक पदार्थ आपण कधीच सेवन करायला नाही पाहिजे. त्यानंतर जे तंबाखूजन्य पदार्थ असतात, मद्यपान, धूम्रपान याचा वापर आपण करायला नाही पाहिजे. सिगरेट वगैरे असतात. त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं म्हणजे काय आहे तंबाखूचं जर सेवन केलं, धूम्रपान जर केलं तर आपल्या तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो आणि बरेच वेगवेगळे आजार होऊ शकतात. बस हे महत्वाचे घटक इथे आपल्याला बघायचे होते. तुम्ही हे वाचून घेऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस व 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस आणि 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आहे. तर बघा मित्रांनो याचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.